आता आपण उरण हा समुद्री बंदराचा भाग आहे। आपल्याला दिसत असेल की आजूबाजूला हा विशाल जलसागर आणि त्या विशाल जलसागराच्या दोन्ही बाजूला आपल्याला JNPT हे एक आंतरराष्ट्रीय बंदराचा एक प्रकल्प आणि इकडे नेव्हीचा एक दुसरा प्रकल्प, या दोन्ही प्रकल्पांच्या मधोमध आपण उभे आहोत। या ठिकाणी आपल्याला अनेक बोटी दिसत असतील। या कोळी बांधवांच्या पारंपरिक मच्छीमार व्यवसाय करणाऱ्या कोळी बांधवांच्या या बोटी आजही त्या जशा तयार झाल्यात तशाच तंत्रज्ञानाने त्या आजही आपल्याला दिसत आहेत। जागतिकीकरणामध्ये तंत्रज्ञानामध्ये आमूलाग्र बदल झालेला असतानाही या सागरी जलशेतीवर जगणारा या कोळी समुदायाच्या कोळी बांधवांच्या जीवन जगण्याचा हा जो भाग आहे त्याच्यामध्ये अत्याधुनिकता आलेली नाही आणि त्यामुळे पारंपरिक व्यवसाय जे होते ते पारंपरिक व्यवसाय ज्या भांडवलदारांच्या ताब्यात आले त्या भांडवलदारांनी या सगळ्याच व्यवसायांमध्ये ज्या जातींच्या अनुषंगाने ते व्यवसाय निगडीत होते, जसं आपण शहरांमध्ये पाहतो बुटांचा व्यवसाय असेल तो बाटाच्याकडे गेला, अनेक नाभिक समाजाचा व्यवसाय असेल तो अनेक पार्लर्समध्ये गेला आणि तसाच मच्छीमार कोळी बांधवांचा जो हा पारंपरिक व्यवसाय आहे हा जगातल्या भांडवलदारांनी काबीज केलेला आहे आणि त्यामुळे या बोटी आपल्याला ज्या रांगेने दिसत आहेत तर या बोटींच्या अनुषंगाने व्यवसाय करणारा त्यावर जगणारा या समाजाचं खरं प्रतिनिधित्व भारताच्या लोकशाही सभागृहात आजपर्यंत गेलेलं नाही। त्यामुळे या प्रश्नाला कुठेही वाचा फुटलेला नाही। प्रथमच उरण या शहरातून, उरण या बंदराच्या ठिकाणातून लोकसभेमध्ये जाण्यासाठी एक प्रतिनिधित्व या ठिकाणी उमेदवारीच्या रूपाने देण्यात आलेलं आहे। लोकसभा मतदारसंघातले प्रतिनिधी म्हणून जे उमेदवारी करणार आहेत ते माननीय राजाराम पाटील साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत। साहेब, तुमचं थ्रीवेज मीडियामध्ये पुन्हा एकदा स्वागत। नमस्कार सर, मावळ हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये तुम्ही लोकसभेची उमेदवारी करणार आहात। या उमेदवारी करण्यामागची तुमची नेमकी भूमिका काय आहे? मुळात मावळ मतदारसंघ ह्या मतदारसंघाला जे नाव दिले ते आमच्यावर अन्याय करणार आहे, कारण हे समुद्रापासून डोंगरापर्यंत आहे आणि त्यातला समुद्र हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून याला उरण पनवेल मावळ मतदारसंघ असं लोकांनी बोलावं अशी मी प्रथम विनंती करतो। आणि आता तुम्ही पाहिलं असेल की इथे आमच्या बोटी आहेत। हे आमचं इकडे JNPT बंदर आहे, म्हणजे JNPT बंदर आहे त्या बंदरात आमची एकही बोट नाही। खरे म्हणजे मालक हे कोळी आगरी भंडारी लोक आहेत। त्या बोटी आमच्या इथे आहेत आणि तिथे आधुनिक जहाज आहेत। म्हणजे आमचा समुद्र आणि आमचा बंदर आमच्यापासून हिसकावून घेण्यात आलेला आहे। समोरच्या माझ्या बाजूला नेव्ही आहे, त्या नेव्हीमध्ये एकसुद्धा कॅप्टन आमचा नाही आहे, ते एकसुद्धा हे जो असतो अधिकारी असतो तो आमचा नाही, ते पण भारतातल्या बाकीच्या सगळ्या लोकांनी काबीज केले। इथल्या आगरी कोळी भंडारी आणि समुद्र पट्ट्याचं जे शोषण आहे आणि त्यांची वाट लावण्याचं काम आहे इथे झालेलं आहे। आणि हे जे दोन्ही प्रकल्प आहेत, नेव्ही एक ONGC समोर आहे आणि हा JNPT, हे समुद्रावर आधारित प्रकल्प यांना नेतृत्व देणारं खासदार इथे नाही आहे। हा खासदार मिळू नये अशासाठीच मावळ मतदारसंघाचं रचना केलेली आहे आणि त्याचं नेतृत्व नेहमी घाटावरच्या माणसांनी करावं आणि त्या लोकांचं आमच्या कोळी बांधवांना मागच्या 70 वर्षात जसं ठेवलेलं आहे, म्हणजे हे तुम्ही बघितल्यानंतर मी काय बोलायची गरज नाही। ही अवस्था पाहिली त्या भागाची तर त्यांना अविकसित ठेवले, त्यांचं शोषण केलं गेलेलं आहे। हे ठेवण्यासाठी ज्या मावळ मतदारसंघाची रचना केली आहे आणि मी आजपासून याला उरण पनवेल आणि मावळ असं नाव देऊ इच्छितो। आणि म्हणून ह्या सगळ्या समस्या पाहिल्या की या समस्या सोडवण्यासाठी कुणीतरी नेता दिल्लीमध्ये गेला पाहिजे, ही गरज आहे काळाची आणि नैसर्गिक गरज ओळखून मी निवडणूक लढवतोय, हे माझं म्हणणं आहे। उरण परिसर जो आहे या उरण परिसरात राहणारे सगळे नागरिक हे जलसागरावर जीवन जगणारे आहे, बरोबर आहे। तर यांचे नेमके प्रश्न काय आहे? यांचा सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे की जसं भात शेतीला शेती म्हणून म्हटलं जातं, ऊसाच्या शेतीला जी मराठा समाजाकडे आहे 16% म्हणजे 16,000 कोटींचं अनुदान मिळतं। महाराष्ट्राचं 60% पाणी आणि 60% जमिनी ऊसाच्या शेतीला वापरलं जातं, द्राक्षाच्या शेतीला वापरलं जातं, कांद्याच्या, हे सगळे उच्चवर्णीय शेतकरी आहेत। आणि मग संपूर्ण जगातल्या ताटातला जो भाग आहे त्यामध्ये भात पण आहे, मासा पण आहे, चपाती पण आहे, पण मासे हे प्रमुख अन्न जर असेल तर मासे या प्रमुख अन्नाला तुम्ही तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे। जागतिक दर्जात जगातले सगळे लोक मासे खातात, मग तुम्ही या मच्छीमारीचा समावेश शेती म्हणून का नाही केला? जशी जमीन हे शेती आहे तसं समुद्र ही शेती आहे, किंबहुना जमीन 29% आहे आणि 71% समुद्र आहे। म्हणजे पृथ्वीवरच्या जीवांना जगायची सगळ्यात मोठी संधी समुद्रात आहे। या समुद्राला नाकारण्याचं काम पहिल्यांदा मनुस्मृतीने केलं आणि मनुस्मृतींना मानणारे लोक भारताच्या पूर्वीच्या
2000 वर्ष सत्तेत होते आणि 72 वर्षातली जी भारताची आणि महाराष्ट्राची सत्ता आहे हे समुद्र नाकारणाऱ्या लोकांची सत्ता आहे. आणि म्हणून मावळ मतदारसंघाची जी निवडणूक आहे ही समुद्राच्या दिशेने व्हावी, जेणेकरून या देशाला परकीय चलन मिळेल, जागतिक व्यापार वाढेल आणि जे समुद्रामुळेच भारत हा देश सुवर्णभूमी होता, कारण इथून व्यापार चालायचा. तुम्ही आता हे आम्ही एकविरायचं मंदिर उरणमधलं पाहिलं असेल, ते 2000 वर्षापूर्वी कोरलेलं आहे. गॅजेटमध्ये उल्लेख आहे. ते घारापुरी बंदरासमोर दिसणारा डोंगर, याचे पण रेकॉर्ड 2500 वर्षाचं जुनं आहे ते. मग 2500 वर्षापूर्वी जर आम्ही जागतिक व्यापारी होतो तर आज ह्या खिळखिळ्या झालेल्या बोटी, मागासलेल्या बोटी, ही तुटलेली जाळी, ही आमची अवस्था कोणी केली? काही इंग्रज पोर्तुगीजांनी केली नाही. महाराष्ट्रामध्ये 70 वर्ष ज्या काँग्रेस, राष्ट्रवादीनी, शिवसेना, भाजपने जे सरकार केलं त्यांनी आमची अवस्था केलेली आहे. आणि म्हणून त्यांना शिव्याशाप न देता या मच्छीमारांची बाजू मांडण्यासाठी मी लोकसभेत जाऊ इच्छितो. जमिनीवरची शेती आहे तिचं अत्याधुनिकीकरण झालं, त्या संदर्भातली सामग्री आली. ही सागरी शेती आहे, या संदर्भातली अत्याधुनिक यंत्रसामुग्री मच्छीमार बांधवांकडे आली नाही. आणि त्याचबरोबर तुम्ही आता म्हटलं आहे की इथं JNPT सारखा प्रकल्प आहे. बऱ्याच अंशी जी अपेक्षा असते की अशा प्रकल्पांमध्ये नोकऱ्या मिळाव्या, तुमची यापेक्षा वेगळी काही अपेक्षा आहे का? प्रश्नच नाही. म्हणजे खरं म्हणजे आम्ही नोकऱ्यांची भीक मागणार नाही. 2000 वर्षापासून आम्ही व्यापारी आहोत, आम्ही समुद्रावर पोट भरू शकतो. परंतु समुद्रातल्या या उद्योगाला आवश्यक असलेले कायदे, किमान कायदे हे तरी आमच्या बाजूने असले पाहिजे. आता समुद्रावर एखादा प्रकल्प येतो, मच्छीमारांचं त्यामध्ये नुकसान होतं. शिवस्मारकामध्ये आमच्या लोकांना हटवलं गेलं तर आम्ही सांगितलं आम्ही प्रकल्पग्रस्त आहोत, तर ते म्हणतात समुद्र तुमचा नाही, सरकारचा आहे. अरे का नाही? 5 नॉटिकल मैल समुद्र हा इंग्रजांनी आम्हाला लिहून दिलेला आहे, पोर्तुगीजांनी तो मान्य केलेला आहे, आणि तुम्ही भारतीय लोक का मान्य करत नाहीत? याचा अर्थ जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात आम्ही मानाचे लोक होतो, आरमार हे आमचं होतं, ते आरमार बुडवण्याचं काम पेशव्यांनी केलं, त्या पेशव्यांचंच सरकार आज महाराष्ट्रावर आहे. आणि म्हणून आज तुम्ही पाहिलं, त्या बोटी पाहिल्यात तर तुम्ही जमिनीवर गेलात तर जमिनीवर 4 व्हीलरचे ब्रँड वेगवेगळे आहेत. मारुती आहे, तुमचे टाटा आहे, मर्सिडीज आहे. पण होड्यांमध्ये जागतिक ब्रँड आले नाही, त्यांनी येऊ दिले नाहीत. जागतिक तंत्रज्ञान इथे येऊ दिलं नाही आणि स्वतः सरकार पण काय करायला तयार नाही. इथलं प्रशासन असेल, इथे राजकारण असेल, PhD करणारे आमचे संशोधक असतील, उद्योजक असतील, टाटासारखे लोक, टाटांना काय दिसत नाही का? तुम्ही राफेल विमानं इकडे बनवायला निघालेत, रिलायन्स, टाटा वगैरे लोक, तुम्ही वेगवेगळ्या गाड्या बनवल्या, मग बोटींमध्ये आधुनिक बोटी तुम्ही आणल्या का नाहीत? तर तुम्ही जातीयवादी आहेत, इथले उद्योगपती पण जातीयवादी आहेत. आणि हा शूद्रांचा, अतिशूद्रांचा व्यवसाय, मच्छी खाणाऱ्यांचा व्यवसाय म्हणून तुम्ही दुर्लक्षित केलेत. तर या नव्या भारताला माझं आव्हान आहे, तरुणाईला आव्हान आहे आमचं, की बाबा रे, तुम्ही आता ह्या मच्छीमारांचं नेतृत्व करून केवळ एखादं बंदर बांधणं, एखादं गटार बांधणं हे अपेक्षित नाही लोकप्रतिनिधीकडून. आम्हाला इथे आधुनिक तंत्रज्ञान पाहिजे. जगामधल्या बोटींची अवस्था काय आज आणि आमची अवस्था काय, याची तुलना करा. आणि हे बदलायचं असेल तर दिल्लीमधलं सरकार बदललं पाहिजे आणि महाराष्ट्राचं सरकारसुद्धा बदललं पाहिजे. ज्यांना कंबरवर पाण्यामध्ये पोहता येत नाही, ज्यांना साधा विषय लोकांचा मांडता येत नाही, अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी आमच्या उरण पनवेलवर लादले जातात. त्याचा आम्ही निषेध करतो आणि केवळ निषेध करत नाही तर याला सकारात्मक उत्तर म्हणून ही निवडणूक लढण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. अनेक ब्रँडच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या गाड्या रस्त्यावर धावतात. याचा अर्थ भांडवलदार वर्ग जो आहे त्याला जिथे ग्राहक अधिक प्रमाणात असेल तर तो ते उत्पादन करायला सरसावतो. मच्छीमार बांधवांच्या या ज्या बोटी आहेत यांची संख्या, पारंपरिक संख्या किती असेल आणि हे मार्केट किती मोठ्या प्रमाणात अवेलेबल? हजारो बोटी आहेत आमच्या, हजारो बोटी. गुजरातच्या हजारो बोटी आहेत. म्हणजे बाकीचे लोक जे आहेत मच्छीमारीमध्ये प्रचंड संख्येत आहेत. आणि भारताला खूप मोठा समुद्र किनारा आहे आणि त्याचा तो व्यवसाय पण प्रचंड आहे. पण प्रश्न असा आहे की भारतातले राजकारणी आहेत, मी सगळ्या राजकारण्यांचं नाव घेईन, पण त्यांना समुद्राविषयी जर तुम्ही काही प्रश्न विचारलात लोकसभेत जाऊन, ते बोलतात की समुद्राचं आम्हाला विचारू नका, आम्हाला समुद्र माहीत नाही. कारण जमिनी सोडून जायला ते तयार नाहीत. किंबहुना राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड आणि बाबासाहेब आंबेडकर हे बोटीने जेव्हा इंग्लंडला जायला निघाले तेव्हा इथल्या लोकमान्य टिळकांच्या वगैरे मित्रपरिवाराने सांगितलं की तुम्ही समुद्र उल्लंघन केलं तर तुम्हाला प्रायश्चित्त घ्यावं लागेल. हे समुद्र उल्लंघन जे नाकारत होते त्याच्या पाठीमागे हेतू हा होता की भारतातला हा वंचित मागासवर्गीय घटक जर परदेशात गेला तर त्याला नवीन तंत्रज्ञान कळेल, नवीन ज्ञान मिळेल आणि त्या ज्ञानामुळे हे लोक हुशार होतील आणि हुशार होऊन आम्हाला चॅलेंज करतील. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी आव्हान उभं केलं ते आरमाराच्या जोरावर. छत्रपती शिवाजी महाराजांना धोका जो होता तो ही जी आताची संस्थानिक मंडळी आहेत त्या संस्थानिक मंडळींमुळे तो निर्माण झाला धोका. आणि म्हणून त्यांनी आपली राजधानी समुद्राच्या काठी महाडमध्ये रायगडजवळ बांधलेली आहे. तर हा सगळा विषय फार भयानक विषय आहे. म्हणून माझी विनंती आहे आपल्याला की या माध्यमातून आज इथे पत्रकारसुद्धा कोणी यायला तयार नाहीत किंवा मावळ मतदारसंघाची रचना करताना
उरणच्या करंजा आणि मोरा बेटावर जावं, घारापुरी पाहावं, तिथल्या लोकांच्या समस्या मांडाव्या, ह्याचासुद्धा कोणी प्रयत्न करणार नाही. कारण ही मानसिकताच नाही. आणि म्हणून या 70 वर्षात महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी देशाला बुडवलं आहे. आगरी कोळ्यांना बुडवलं नाही, देशाला बुडवलं आहे. कारण भारताची ओळख हे जागतिक व्यापारी देश, आंतरराष्ट्रीय कीर्तीचा देश जी होती ती समुद्रमार्गामुळे होते. ते समुद्रमार्गावर यांनी कामच नाही केलेलं. यांनी रस्ते फक्त फ्लायओव्हर बांध, रेल्वे बांध, मेट्रो बांध, कारण त्यात जास्त पैसे खाता येतात. समुद्र हा सगळ्यात जलवाहतुकी सगळ्यात स्वस्त आहे. तरी पण 70 वर्षात त्या लोकांना का कळत नाही? कारण त्यांच्या मनात समुद्राविषयी राग आहे. त्यांना माहीत आहे भारतातला जो 85% वर्ग आहे, या 85% वर्गाला समुद्रातून जर जगात जायची संधी भेटली तर हे लोक आमचे गुलाम राहणार नाहीत, गुलामी नष्ट होईल. आणि गुलामी नष्ट करण्याचं आदर्श उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, की ज्यांनी परदेशात जाऊन शिक्षण घेतलं आणि भारतातल्या जातीप्रतीचा, विषमतेचा शोध लावला. असं कोळी बांधवसुद्धा करू शकतात हे त्यांना माहीत आहे. म्हणून त्यांनी बंधनं घातलीत. विमानतळ तुम्ही इथे बंदरामध्ये बांधायला निघालेत उरणला, की समुद्र बुजवून विमानतळ बांधताय. मग जिथे बंदर आहे ते बंदर का नाही बांधत? हा जो मूर्खपणा आहे, इथले जे आर्किटेक्ट लॉबी आहे, शहर नियोजनकार आहे, या सगळ्यांची चूक आहे. या सगळ्यांचा आम्ही निषेध करतो आणि सांगतो की याच्यापुढे चालणार नाही. लोकसभेत आम्ही जाऊ आणि हा विषय मांडू आणि सरकारला सांगू की जगामध्ये समुद्राचा विचार पहिल्यांदा होतो. समुद्रकिनारे अतिशय सुंदर आणि आखीव रेखीव त्यांचे पाहायला मिळतात. समुद्राचं पाणी स्वच्छ पाहायला मिळतं. तुम्ही जेवढी घाण असेल ती निर्माल्य म्हणून समुद्रात टाकण्याचा धर्मसंस्कार इथे दिला. हा तुमचा धर्म? अहो, इथे आम्ही पोट भरतो आणि त्यात तुम्ही गटार केलं, हा सुद्धा संस्कार तुम्हीच दिलात. स्वतःला अभिजन वगैरे म्हणणाऱ्या लोकांनी दिला आहे आणि हे भयानक आहे. आणि बदलायचा माझा मानस आहे. आपण सर्वांनी, मतदारांनी मला मदत करावी, अशा प्रकारचा विषय. JNPT सारखं बंदर या ठिकाणी आहे. JNPT बंदराने उरण बंदरावर राहणाऱ्या लोकांना वंचित ठेवलेलं आहे. हो, तुम्ही लोकसभेत प्रतिनिधी म्हणून गेलात तर तुम्ही हा प्रश्न नेमका कसा मांडला? अहो, कसं आहे, ज्यावेळी JNPTच्या जमिनी संपादित झाल्या त्यावेळेपासून इथला पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. पण सरकारने असा एक कायदा केला आहे की जेव्हा जमिनी किंवा समुद्रावर तिथल्या लोकांचं, भूमिपुत्रांचं विस्थापन होईल त्यावेळी 80% नोकऱ्या त्या प्रकल्पामध्ये स्थानिकांना द्यावी, असा कायदा आहे. आणि या कायद्याला आधारित जिल्हाधिकारी रायगड यांनी दर महिन्याला मीटिंग घ्यावी. स्थानिक आमदार असतील, खासदार आणि असतील, त्यांनी त्याचं प्रतिनिधित्व करावं. एका महिन्यात किती लोकांना कामाला घेतलं आणि किती वंचित आहेत याचा आढावा घ्यायचा असतो. पण अशा प्रकारचं कुठलाही लोकप्रतिनिधी इथे काम करत नाहीत. आताचे आमचे लोकप्रतिनिधी कॉन्ट्रॅक्टर आहेत. JNPTमध्ये कॉन्ट्रॅक्ट कुठलं मिळेल, ONGCमध्ये कुठलं मिळेल, नेव्हीमध्ये कुठलं मिळेल, पण इथल्या भूमिपुत्रांना न्याय मिळावा अशा प्रकारचं काम होत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यकर्ता असलेला मला, राजाराम पाटलांना, की इथे आता निवडणूक लढवायची वेळ आली. खरं म्हणजे JNPT बंदरामध्ये आम्हाला ज्या नोकऱ्या दिल्या जातात ते झाडू कामाच्या, सिक्युरिटीच्या, प्रथम श्रेणीच्या नोकऱ्या आम्हाला नाहीत, नेव्हीमध्ये नाहीत. हा आमच्यावरचा अन्याय आहे. आणि या अन्यायाला वाचा फोडणं या निवडणुकीच्या प्रचारातून मी माध्यम समजतो. त्यामध्ये लोकांना जर हा विषय समजला आणि लोकांना वाटलं की यांना निवडून द्यावं तर मी लोकसभेत जायला तयार आहे. पण महिनाभर हे मी उरणकरांचे, पनवेलकरांचे, कोकणाचे आणि मावळचे प्रश्न मांडणार, दणकून मांडणार. पत्रकार बंधूंना माझं आव्हान आहे की तुम्ही माझा विषय समजून घ्या. निदान या उभे असलेल्या खासदारांना मागच्या 5 वर्षात जाग नाही आली, आता तरी जाग येईल. उरण शहर जे आहे याला एक मोठा समुद्रकिनारा असा लाभलेला आहे. जवळपास आता आपण पाहिलं की 2 ते 3 किलोमीटरचा लांब असा बीच आहे. परंतु पर्यटनाचा विकास इथं मात्र झालेला दिसला नाही. काय आपण सांगणार हवी लोकप्रतिनिधी म्हणून या संदर्भात? तुम्ही समोर बघू शकता, म्हणजे हे कसे कोसळतोय किनारा आहे. सगळं हा जो किनारा पाहिलात पाठीमागे, तर नारळाची झाडं इथं पडलेली आहेत. खरं म्हणजे मुंबईला लागून, मुंबईपासून 20 मिनिटावर हे उरण शहर आहे. आणि इथे अतिशय सुंदर असा बीच आहे. आता भरती आलेली आहे, तर तुम्हाला अशी वाळू इथे पाहायला मिळते. लोक इथे फिरायला येतात. म्हणजे गोव्याला जायची खरी म्हणजे काही गरज नाही. मग मुंबईच्या जवळ असलेल्या किनाऱ्याची ही अवस्था का झाली? कारण मुंबईवर किंवा रायगडवर जे खासदार आले त्यांनी कधी दिल्लीमध्ये हा विषय मांडला नाही की मुंबईचा विकास हा इंग्रज आणि पोर्तुगीजांनी केला. नंतरचे आलेले राज्यकर्ते जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतात, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगून ते लोकांची फसवणूक करतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या काळात हे उरण ही आरमारी केंद्र आहे. तुम्ही आता पीरबाबा दर्गा बघितलात, पोर्तुगीजांचं चर्चसुद्धा उरणमध्ये आहे. हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे, बंदर आहे. परंतु लोकप्रतिनिधींना हे समजण्याची अक्कल नाही आहे. त्यांना हा विषय समजत नाही. आणि आतासुद्धा असं चालू आहे. शरद पवारांचा जो अट्टाहास आहे की माझ्या नातवालाच खासदार करा, तो कधी आला आहे का इथे? त्याला ही समस्या माहीत आहेत का? आणि म्हणून उरणच्या लोकांचं असं म्हणणं आहे की आमचा हा जो इतका सुंदर बीच, त्याची झाडं उन्मळून पडली, त्याला आता बांध घालण्याची क्षमता या सरकारमध्ये नसेल तर मुंबईचं आयतं मिळालेलं जे बंदर आहे ते इंग्रजांनी डेव्हलप केलं म्हणून ते तुम्ही मिरवता. तिथे मंत्रालयाचा परिसर असेल, वरळी सी लिंक असेल,
मग उरणमध्ये तुम्ही विकास का करत नाही? आणि म्हणून शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे असतील ते इथे कधी आलेत का, त्यांना विचारा प्रश्न तुम्ही. आणि म्हणून हे बदलणं गरजेचं आहे. यासाठी ही लोकसभेची निवडणूक आम्ही लढतो आहोत. आणि उरणकरांचं म्हणणं आहे की मुंबई इतकंच किंबहुना मुंबईपेक्षा जास्त सुंदर, गोव्यापेक्षा जास्त सुंदर हे उरण असेल. उरणमध्ये तुमचा विकास का नाही आला? तुमचा उरणच्या लोकांवर राग का, की तुम्हाला असं वाटतंय सगळं आपल्या इथे बारामतीलाच घेऊन जायचं, विकास बारामतीत झाला पाहिजे? हा अट्टा चुकीचा आहे. आणि हा विकासाचं जे विकेंद्रीकरण आहे या निवडणुकीच्या निमित्ताने व्हायला पाहिजे अशी इच्छा घेऊन आम्ही ही निवडणूक लढत आहोत. म्हणजे आता आपण अनेक प्रोजेक्टचं, JNPTचा प्रोजेक्ट असेल, नेव्हीचा असेल, आणि आता हे पर्यटनाचं, बीचचा, तरी आपण जर समजा लोकप्रतिनिधी झालात तर या संदर्भात विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपलं सगळं पहिलं प्राधान्य कोणत्या गोष्टीचं असेल? मी मालवण शहर पाहिलेलं आहे. इथून 700 किलोमीटरवर मालवण, त्यानंतर गोवा आहे. तिथे सुद्धा अतिशय पर्यटनाचा उद्योग चालू आहे. घराघरामध्ये लोकांना रोजगार मिळाला आहे. हाच रोजगार उरण पनवेलच्या लोकांनाही मिळावा, किंबहुना मावळच्या लोकांना या समुद्र किनाऱ्यावर फिरायला मिळावं. त्यांना हे निसर्गरम्य ठिकाण, पर्यटन केंद्र, जागतिक पर्यटन केंद्र म्हणून उरणचा विकास व्हावा हा माझा हेतू आहे. इथून जागतिक दर्जाची जलवाहतूक झाली पाहिजे, वॉटर टॅक्सी झाल्या पाहिजे. आज आमच्या आगरी कोळी कराडी लोक फक्त रिक्षा चालवण्याचा धंदा करतात. छोट्या बोटी घेऊन, वॉटर टॅक्सी घेऊन त्यांनी मुंबईतनं पर्यटकांना घेऊन गेलं पाहिजे. जगातले पर्यटक इथे आले पाहिजेत. अशा प्रकारचं माझं धोरण आहे. आणि या धोरणाला गती द्यायचं असेल तर केंद्रामध्ये हा निर्णय झाला पाहिजे. आणि केंद्र सरकारकडून इथे बाजूला असलेला ONGC प्रकल्प आहे फार मोठा, तो प्रकल्प असेल, नेव्ही असेल, ह्या सगळ्या प्रकल्पांना जर मदत आपण आणू शकलो तर निश्चितपणे उरणच्या लोकांना फार मोठा रोजगार मिळणार आहे. आता जे नेतृत्व आहे ते आमचं नेतृत्व नाही, भूमिपुत्रांचं नेतृत्व नाही. किंबहुना ही जशी उलटी पडलेली नारळाची झाडं आहेत तसं उरणचा माणूस आता इथे उलटा पडलेला आहे. त्याच्याकडे लक्ष द्यायला ह्यांना वेळ नाही आणि आमचे शत्रू म्हणून ते वागत आहेत. आणि म्हणून हे जे महाराष्ट्रातलं जे सरकार आहे हे जसे आमचे नारळ उलटे पाडलेत त्यांनी, तसं त्यांना आम्हाला उलटं करायचं आहे निवडणुकीत आणि इथल्या भूमिपुत्राची सत्ता इथे आणायची. मावळ मतदारसंघामधून निवडणूक लढवताना या उरण शहरामध्ये जे बंदर आहे या सगळ्या बोटी इथं थांबलेले दिसत आहेत. म्हणजे हा नेमका काय प्रकार आहे? की व्यवसायातली मंदी आहे, बोटींना अदुरुस्त आहेत, का नेमका काय प्रकार आहे? व्यवसायात तर मंदी आहेतच. आणि त्या मंदीचं कारण हे जे सरकारने रासायनिक पाणी या खाडीमध्ये सोडलेलं आहे, समुद्रात सोडलेलं आहे. आणि रासायनिक कारखाने रायगडमध्ये मोठ्या संख्येने आणले, त्यामुळे पाण्याचा रंग बदललेला आहे, पाणी नासलेलं आहे आणि त्यामुळे इथे मासे मिळत नाहीत. हे एक कारण आहे. आणि दुसरं एक कारण असं आहे की आता इथे होळीच्या निमित्ताने आता लोक होळीचा सण साजरा करत आहेत. आणि होळीचा सण साजरा करतात म्हणून सुट्टीनिमित्ताने खलाशी सगळे इथे आलेले आहेत. म्हणून ते सुट्टीचं आणि उत्साहाचं वातावरण इथे आपल्याला पाहायला मिळतं. पण या उत्साहाच्या पाठीमागं गरिबी पण आहे, मंदी आहे प्रचंड धंद्यामध्ये. हे सुद्धा एक दुःखाचं कारण लपलेलं आहे. तुम्ही या मतदारसंघात एक प्रतिनिधित्व करत आहात, तर हे करत असताना ह्या सगळ्या ज्या बोटी आहेत यांचे जे व्यावसायिक आहेत, हे व्यावसायिक एक नवी पिढी आहे की ती या व्यवसायात असलेली परंपरागत जुनीच पिढी आहे? काय बदल? मोठ्या प्रमाणात परंपरागतच पिढी आहे. म्हणजे आधुनिक जी तरुण शिकलेली मुलं आहेत त्यामध्ये उतरायला तेवढी तयार नाहीत. कारण का या धंद्याला आधुनिक रूप अजूनही आलेलं नाही. सरकारचं म्हणावं तसं पाठबळ म्हणजे ज्या पद्धतीने परकीय चलन मासेमारी धंद्यातून आपल्या देशाला मिळतं ते पाहता इकडे दुर्लक्ष झालेलं आहे. म्हणजे तुलना करायची झाली तर ऊसाच्या शेतीला 16,000 कोटी रुपये तुम्ही देताय, महाराष्ट्राचं 60% पाणी देताय आणि त्या पद्धतीनं मच्छीमारी धंद्याला तुम्ही अनुदान किंवा बाकीच्या सोयी या देत नाहीत, हे दिसते समोर. आणि याचं कारण या मच्छीमारांचं नेतृत्व दिल्लीमध्ये नाही, लोकसभेमध्ये नाही. त्यामुळे या मच्छीमारांचे जे प्रश्न आहेत, जसं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मागासवर्गीयांचे प्रश्न मांडणारा मीच प्रतिनिधी आहे. महात्मा गांधींनी जेव्हा सांगितलं मी हरिजनांचा नेता आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की 2 दिवस तुम्ही जगून बघा. तसं इथल्या खासदारांना मी सांगेन की 2 दिवस इथे आमच्या कोळीवाड्यात येऊन बघा, आमच्या समस्या काय आहेत, मार्केटची समस्या काय आहे, बोटिंगची समस्या काय आहे, बंदराची अवस्था काय आहे, गाळ बंदरामध्ये भरलेला आहे, तिथे बोटी रुततात, हे जे सगळे प्रकार आहेत. म्हणजे रेतीवर इथे बंदी घातलेली आहे सरकारने. आता रेती काढली तर बंदरं खोल होतात, हे नैसर्गिक कारण आहे त्याचं. त्याच्या उलटा व्यवहार इथले राज्यकर्ते करतात, कारण त्यांनी कधी हे पाहिलं नाही. समुद्रामध्ये पोहायची ज्यांना सवय नाही अशा प्रकारचे राज्यकर्ते महाराष्ट्राच्या राज्यावर बसलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं मी त्यांना आदर्श देईन. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडला आपली राजधानी बांधली आणि महाडच्या खाडीमध्ये येऊन ते खाडीमध्ये पोहायचे, त्यासाठी त्यांनी वाडा बांधला होता खास पोहण्यासाठी. बाजूला वाडा आणि समुद्राच्या खाडीमध्ये महाडच्या ते पोहायचे, पोहण्यातले तरबेज होते. तर आताच्या राज्यकर्त्यांना एखाद्याला जरी पाण्यात पोहता येते का हे तुम्ही तपासाल तर असं नाही. आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या जलवाहतुकीवर, सागरी व्यापारावर झालेला आहे.
आणि खास करून मच्छीमारांना झालं की मच्छीमारांचं नेतृत्व करणारा एकही आमदार एकही खासदार सभागृहामध्ये नाही. आणि म्हणून मी आपल्याला विनंती आहे की या माध्यमातून, या लोकसभेच्या माध्यमातून आम्ही ही निवडणूक मच्छीमारांच्या आणि मावळच्या सगळ्या जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही ते लढतो. सर, शेत जमिनीचा प्रश्न असेल, घरांचा प्रश्न असेल, या संदर्भात आगरी कोळी समाज बांधवांनी आंदोलनं केलेली आहे. परंतु हा जो जीवनाचा जो भाग आहे, अविभाज्य भाग आहे, उदरनिर्वाह ज्यावर चालतो, त्या व्यवसायाच्या संदर्भात आंदोलनं उभी राहताना दिसली नाहीत. काय याच्या मागची नेमकी कारण असते? मच्छीमार बांधव हा 15-15 दिवस समुद्रात असतो आणि समुद्रात असल्यामुळे आपलं जे शालेय शिक्षण आहे हे बालपणात घेणं त्यांना अवघड जातं आणि समुद्राचा जमिनीशी संबंध फार कमी येतो. त्याच्यामुळे प्रशासन समजणं त्यांच्या दृष्टीने अवघड आहे. किंबहुना मागच्या 70 वर्षामध्ये मत्स्य विभागाचं शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्था निर्माण झाल्या नाही, सागरी शिक्षण देणाऱ्या संस्था या उरण परिसरात झाल्या नाही. आणि आम्ही मागणी केली की मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये एक सागरी विद्यापीठ असावं. इथल्या सागरी नोकऱ्या असतील, पोलिसांची भरती असेल, नेव्ही असेल, यामध्ये 30% आरक्षण इथल्या कोळी बांधवांना असावं. कारण त्यांच्यातली जी मुलं शिकून पुढे येतील ते नंतर आपल्या पिढीला नेतृत्व देतील. पण अशा प्रकारचं शिकलेलं नेतृत्व इथे नसल्यामुळे हा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. आणि म्हणून ही पिढी शिकवणं हे आमचं काम आहे. हे जर आम्ही काम केलं नाही तर फार अवस्था भयानक आहे. आणि म्हणून लोकसभा आणि विधानसभा ही नेतृत्वाची ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी आमचे लोक गेले पाहिजेत. तर त्यासाठी हा प्रयत्न आहे. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही खास करून जो कोकणातला जो भाग आहे, त्या कोकणाच्या भागाचं तुम्ही निश्चित वैशिष्ट्यपूर्ण नेतृत्व करत आहात. आणि याबरोबरच म्हणजे तुम्ही आता व्यापक नेतृत्व तुमच्या अनुषंगाने करावं लागेल. तर या दोघांचा समन्वय तुम्ही कसा करणार? की हा जो प्रश्न आहे की मुंबईतले सागर किनारे, समुद्र आणि मावळ यांचं नेतृत्व कसं कराल? तुम्हाला सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राचं सगळी जनता आपला आदर्श नेता मानते किंवा नेतृत्वाचा आदर्श घ्यायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांकडून. आता छत्रपती शिवाजी महाराज जन्म शिवनेरीवर झालेला आहे, म्हणजे घाटावर झालेला आहे. परंतु त्यांनी आपली राजधानी ही कोकणामध्ये रायगड म्हणजे खाडी किनारी बांधली. आणि छत्रपती शिवाजी महाराज सम्राट अशोकानंतरचे असे राजे आहेत की ज्यांनी पहिलं आरमार आपलं इथं उभं केलं. त्या आरमाराचा मान आगरी कोळी भंडाऱ्यांना दिलेला आहे. दर्या सारंग दौलत खान, मायनाक भंडारी आणि कान्होजी आंग्रे म्हणजे आगरी समाजाचा, भंडारी समाजाचा आणि मुस्लिम समाजाचे 3 नेते त्यांनी आरमारातून दिले. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज एकाच वेळी पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्ण महाराष्ट्र आणि कोकण यांच्या नेतृत्वाचा आदर्श या कोकणात येऊन देऊ शकतात. तर मी पण सांगेन, छत्रपती शिवाजी महाराज हे आरमाराचे जनक, भारताच्या नेव्हीचे जनक म्हणून माझे आदर्श आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श आहेत. आणि ह्यांना घेऊन मी या मावळचं नेतृत्व सहजपणे करू शकतो. मावळच्या जनतेलासुद्धा मी पुण्याच्या लोकांना सांगेन की जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार होतं तोपर्यंत इंग्रज इथे आले नव्हतं. तुम्हाला पुण्याच्या लोकांना मी सांगेन, छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार पुण्यातल्या शनिवारवाड्यातल्या पेशव्यांनी बुडवलं, ते इंग्रजांनी बुडवलं नाही, मुसलमानांनी बुडवलं नाही. याचं कारण या लोकांना, मावळच्या लोकांनी समुद्रमार्गे इजिप्तला जाऊ नये, श्रीलंकेत जाऊ नये आणि ज्ञान घेऊ नये असं वाटतं. आणि म्हणून समुद्र हा तुमचा शत्रू नाही, समुद्र हा तुमचा मित्र आहे. किंबहुना आपला जो शेतमाल आहे पश्चिम महाराष्ट्रातला, त्या शेतमालाचा अतिरिक्त जो माल होतो, जो पुरून उरतो या FMC मार्केटमध्ये, तो जर परदेशात गेला, म्हणजे टॉमॅटो असतील, वांगी असतील, भाज्या असतील, तर अधिक नफा आपल्याला मिळू शकतो. कांद्यावरही बंधनं घालतात, साखरेवर बंधनं घालतात. का घालतात? की शेतकरी मेला पाहिजे, शेतकरी आमचा गुलाम राहायला पाहिजे. आणि जर ह्या बंदरामधून, या बोटींमधून जर हा माल आम्ही परदेशात नेऊ शकलो तर निश्चितपणे या देशाला प्रचंड नफा मिळेल आणि शेतकरी श्रीमंत होऊ शकेल. जगाचं मार्केट खुलं असलं पाहिजे. आणि माननीय शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांना हे करताना आलं, कारण त्यांचा प्रश्न हाच आहे की सत्ता ही आमच्या कुटुंबात राहिली पाहिजे. म्हणून त्यांनी नातवाला उभं केलं आहे. मी आता जाहीरपणे सांगतो की माझ्या मुलाला मी ह्यामध्ये उतरवणार नाही. माझा मुलगा समुद्रावर जाणार आहे, तो कॅप्टन होणार आहे. या राजकीय ह्याच्यामध्ये तो नसेल. जगाच्या राजकारणात आमच्या मुलांनी जावं हे आमचं ध्येय आहे. इथंच या डबक्यामध्ये सडून राहणारं राजकीय नेतृत्व आम्हाला नको आहे. आणि म्हणून मावळच्या जनतेला खरी मुक्ती देणार असेल तर हे मुंबईचे करंजाचं बंदर, या बंदराच्या मार्गानेच तुम्ही जगाकडे जाऊ शकता. म्हणून याचं नेतृत्व जे आहे मावळ मतदारसंघाचं, इथले आमचे आगरी कोळी बांधव करतील. ते स्वतःच्या अहंकारासाठी नाही, स्वतःच्या पिढ्यासाठी नाही, घरातल्या राजकारणासाठी नाही, संपूर्ण महाराष्ट्राला न्याय देण्याचं नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जशी महाराजांनी आरमाराच्या रूपाने केलं, तीच पद्धत आम्ही इथे पुन्हा राबवणार आहोत. माझं एक म्हणणं आहे की आपले प्रश्न
आपली जी आजची अवस्था आहे उरण आणि पनवेलकरांची, सगळ्या प्रकल्पामध्ये जमिनी गेल्या आहेत, समुद्रावरून आम्हाला हकललं जातं, 1 रुपया दिला जात नाही, JNPT बंदरामध्ये आमचं स्थान शून्य आहे, नेव्हीमध्ये आमचं स्थान शून्य आहे. या सगळ्याला जबाबदार आपलं प्रारब्ध किंवा नशीब किंवा दैव नाही, तर हे प्रश्न पृथ्वीवरचे आहेत आणि आपल्या लोकप्रतिनिधींनी निर्माण केलेत. आम्ही आतापर्यंत राजकीयदृष्ट्या जागृत नव्हतो. आमच्याकडे कोणी काय पैसे दिले, हळदी कुंकाला काय भेटवस्तू दिली किंवा काय दिलं, असं रस्ता एखादा बांधला की आपण आपलं वाटतं की काहीतरी काम झालं, असं नाही. खरं म्हणजे हा सगळा निधी आहे पश्चिम महाराष्ट्रात वळवला गेला आणि या निधीची वाट लावली. धरणं बांधली, त्या धरणात पाणी नाही म्हणून त्यामध्ये आम्ही मुतू काय अशा प्रश्न विचारणारे लोकप्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधानसभेत आम्ही दिले. ही आमची गोडचूक होती. आत्ता आम्हाला आमचे प्रतिनिधी देणं हा त्यावरचा सकारात्मक उपाय आणि म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की समोरच्या लोकप्रतिनिधींनी मागच्या काळात 70,000 कोटी लुटलेले आहेत. तो पैसा आता ते निवडणूक ओतणार आहेत आणि म्हणून निवडणुकीत ओतणारा पैसा दारू मटण याला न बोलता मतदान हे आपल्या प्रतिनिधीसाठी करावं. किंबहुना अशा प्रकारची मदत जर आपण माझ्याकडे घेऊन आलात तर निश्चितपणे आपण अधिक संख्येने पत्रकं छापू, अनेक संख्येने मीडियाला आवाहन करू की बाबा रे, तुम्ही आमच्याकडे आलात तर आम्ही तुम्हाला पैशाचे पाकडे देणार नाही, पण मासे, भाकऱ्या, बोंबील, चटणी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्याकडे येऊन नारायणनगरकडे खायचे ते आम्ही जरूर देऊ आणि तुमची खाण्याची व्यवस्था करू. हे करण्यासाठी जे जे आपण कराल ते मी स्वीकारायला तयार आहे. अतिशय तुमचा छोटा भाऊ नम्रतेने हे आपल्याला आव्हान आहे की ही निवडणूक आपण शर्तीची करूया आणि मावळमध्ये JNPT, ONGC आणि नेव्ही यासाठीचं प्रतिनिधित्व करणारा माणूस हा दिल्लीमध्ये असला पाहिजे, कारण हे केंद्रीय प्रकल्प आहेत. हे विधानसभेच्या अंतर्गत, आमदारकीच्या अंतर्गत येत नाहीत. ही लोकसभेची निवडणूक आहे. इथे उमेदवार मी तुमचा राहण्यासाठी तयार झालेलो आहे. तर आता निवडून देणं ही आपली जबाबदारी आहे. मी काय कुठे चुकलो, कमी पडलो तर कान माझा पकडू शकता. मी तुमचा छोटा भाऊ आहे, पण ही संधी गमावू नका ही माझी आपल्याला विनंती आहे. धन्यवाद सर.